आणि आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। विधानसभेची मॅच महायुतीच जिंकणार तर आम्ही टीम इंडिया सारखं खेळणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। आगामी विधानसभा निवडणूक हेच आमचं लक्ष आहे, आमच्याकडे कोणत्या जागा येतात ते पाहतोय, शरद पवारांची विधानसभा निवडणुकीबाबत प्रतिक्रिया। पिंपरी चिंचवडमधील अजित पवार गटाच्या 16 नगरसेवकांनी घेतली शरद पवारांची भेट, रात्री उशिरा मोदी बागेत जाऊन पवारांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा। महाराष्ट्र हितासाठी एकत्र राहावं म्हणून नगरसेवकांनी भेट घेतली, आधीचा निर्णय हिताचा नव्हता असा नगरसेवकांचा निष्कर्ष, शरद पवारांची प्रतिक्रिया। पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत गेल्यानं येणारा काळ आमच्यासाठी कठीण असणार, टीडीपी आणि जेडीयूच्या खासदारांनी सांगितलं, सामनातून संजय राऊतांचा दावा। फोटोग्राफी करणारा मुख्यमंत्री झाला तर अडचण होते, करिअर पॅशनबाबत बोलताना फडणवीसांकडून उदाहरण देत उद्धव ठाकरेंवर टीका, तर आपल्या पॅशनला करिअरच्या रूपात घडवणं गरजेचं, करिअर आणि पॅशन वेगळं असेल तर अडचण होते, फडणवीसांचा टोला। उत्तम फोटोग्राफर असला की महाराष्ट्राचं चित्रही उत्तम काढलं जाईल, फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणात दखलपात्र राहिले नाहीत, फडणवीसांच्या ठाकरेंवरील टीकेला राऊतांचं उत्तर। लोकसभा निवडणुकीत थेट लोकांना विकत घेण्याचा प्रयत्न केला गेला, आता विधानसभेसाठी लोकांना लाच देण्याचा प्रकार, राज्य सरकारच्या अर्थसंकल्पावर राऊतांची टीका। अजित पवार गटाचे सरपंच बापू आंधळेंची गोळ्या घालून हत्या, गोळीबाराचं कारण अस्पष्ट, पोलिसांकडून घटनास्थळी पंचनामा सुरू, परळीतील बँक कॉलनी परिसरातील घटना। परळीतील सरपंचावर गोळीबार प्रकरणात शरद पवार गटाच्या बबन गित्तेवर गुन्हा दाखल, पैशांच्या वादातून गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती। बारामतीतील किरण लकडे या कार्यकर्त्याचं अजित पवारांना पत्र, तुमच्या माघारी स्वयंघोषित दादा होणाऱ्यांचा बंदोबस्त करा, पत्राद्वारे अजितदादांकडे मागणी, पत्र सोशल मीडियावर व्हायरल। कुंडलिक खांडे आणि पंकजा मुंडेंचा 26 जूनला एकाच गाडीतून प्रवास, व्हिडिओ व्हायरल, तर 27 जूनला पंकजा मुंडेंना लोकसभा निवडणुकीत धोका दिल्याचं वक्तव्य करणारा कथित ऑडिओ व्हायरल। मुंबई सत्र न्यायालयातील न्यायाधीश राहुल रोकडेंची बदली, शिखर बँक घोटाळा, महाराष्ट्र सदन आणि कलिना मध्यवर्ती ग्रंथालय घोटाळा, भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणाचे खटले अंतिम टप्प्यात। लोकसभा निकालाने सर्वांना जमिनीवर आणलं, यातून बोध घेऊन पुढे काय होणार हे पाहणं जास्त महत्त्वाचं, अमेरिकेतील एका मुलाखतीत राज ठाकरेंचं वक्तव्य। पदवीधर उमेदवाराच्या अर्जावर अंगठ्याचा पर्याय असतो, पण मतदान करणारा शिक्षित असावा, ही कुठली लोकशाही, मुलाखतीत राज ठाकरेंकडून सवाल उपस्थित। शिरूरचे खासदार अमोल कोल्हेंच्या संसदेत गरजतो शिवनेरीचा छावा या पुस्तकाचं 4 तारखेला प्रकाशन, पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात प्रकाशन सोहळा होणार, सकाळ प्रकाशनातर्फे पुस्तकाचं प्रकाशन। तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली मन की बात, पंतप्रधान मोदींकडून एक पेड मां के नाम अभियानाची घोषणा। पुढच्या महिन्यापासून पॅरिस ऑलिम्पिकची सुरुवात, ऑलिम्पिक खेळांमधील सर्व खेळाडूंचा उत्साह वाढूयात, मन की बात कार्यक्रमातून पंतप्रधान मोदींचं आवाहन। कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया चॅम्पियन, दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवत T20 वर्ल्ड कपवर भारतानं दुसऱ्यांदा नाव कोरलं। भारताचा दक्षिण आफ्रिकेवर फायनलमध्ये 7 धावांनी सनसनाटी विजय, शेवटच्या क्षणापर्यंत रंगला फायनलचा थरार। फायनलमध्ये विराट कोहली ठरला मॅन ऑफ द मॅच, हा माझा शेवटचा T20 वर्ल्ड कप, विजयानंतर विराट कोहलीचा मोठा निर्णय, ट्विट करत दिले निवृत्तीचे संकेत। विराट कोहलीनंतर कर्णधार रोहित शर्माची T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर, हा माझा शेवटचा सामना, या फॉर्मॅटचा प्रत्येक क्षण मी एन्जॉय केला, रोहितची प्रतिक्रिया। जसप्रीत बुमराह मॅन ऑफ द सिरीज, 8 मॅचमध्ये 15 विकेट्स, बुमराहची विजयात मोलाची भूमिका। देशातील 140 कोटी जनतेला भारतीय संघावर गर्व, विश्वचषकातील विजयानंतर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया। कर्णधार रोहित शर्मा आणि संपूर्ण टीमचं हार्दिक अभिनंदन, ग्रेट टीम इंडिया, मुख्यमंत्री शिंदेकडून ट्विट करत संघाचं कौतुक। सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, आयसीसी T20 विश्वचषकात भारताचा उल्लेखनीय विजयानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं ट्विट। शरद पवारांकडून T20 विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघाचं अभिनंदन, सूर्यकुमार यादवनं घेतलेल्या कॅचची स्तुती, टीम इंडियाची चिंता वाटावी अशी स्थिती होती, पण विजय मिळवला, शरद पवारांची प्रतिक्रिया। विराट कोहलीनं फायनलमध्ये विजय खेचत आणला, देशातील सर्वांना अभिमान वाटावा असा हा क्षण होता, विजय वडेट्टीवारांकडून टीम इंडियाचं अभिनंदन।
टीम इंडियानं 17 वर्षांनंतर T20 विश्वचषक जिंकणं अभिमानाची बाब. मला टीम इंडियाचा सार्थ अभिमान. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसेंकडून टीम इंडियाचं अभिनंदन. ठाणे जिल्ह्याच्या माळशेज घाटात काचेची विविंग गॅलरी उभारण्यात येणार. आमदार किसन कथोरेंच्या ड्रीम प्रोजेक्टरला अर्थसंकल्पात मंजुरी. वन विभागाच्या परवानगीनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार. उल्हासनगरमध्ये मुख्यमंत्री शिंदेंच्या समर्थनार्थ बॅनरबाजी. ड्रग्ज माफियांचा कर्दनकाळ, महाराष्ट्राचा बुलडोझर बाबा अशा आशयाचे बॅनर्स. जनता आपल्या सोबत असल्याचा बॅनरवर उल्लेख. अशोक चव्हाणांची कन्या श्रीजया चव्हाण राजकीय आखाड्यात उतरणार. आई अमिता चव्हाणांसोबत श्रीजया चव्हाणचा मतदारसंघात दौरा. भोकर विधानसभा मतदारसंघातून श्रीजया चव्हाण निवडणुकीच्या तयारीत. भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची पोलखोल करणार. आचारसंहिता संपल्यावर मीडियासमोर याद्या घेऊन बसणार. पंकज जावळे लाच प्रकरणावरून निलेश लंकेंचा निशाणा. भारताच्या धडाकेदार विजयानंतर रायगडमध्ये जल्लोष, तर खासदार सुनील तटकरेंच्या परिवारानं देखील आनंद साजरा केला. कल्याणमध्ये भारताच्या वर्ल्ड कप विजयानंतर शिवाजी महाराज चौकात तरुणांची आतषबाजी. टीम इंडियासाठी जोरदार घोषणाबाजी. संत तुकोबांची पालखी आकुर्डीतील मुक्कामानंतर पुण्याकडे मार्गस्थ. एकतर्फी रस्त्यावर वारकऱ्यांच्या लांबच लांब रांगा. संत ज्ञानेश्वर महाराजांचा पायी पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ. पायी दिंडीचा आज पुण्यात पहिला मुक्काम असणार. पालखी सोहळ्यानिमित्त पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल. गणेश खिंड रस्ता आणि FC रोडसह अनेक मुख्य रस्ते बंद. आज तुकोबा आणि माऊलींच्या पालखीचं पुण्यात आगमन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या इंद्रायणी प्रदूषणमुक्त करण्याच्या सूचनेनंतरही नदी फेसाळली. इंद्रायणी नदी प्रदूषणग्रस्त झाल्यानं वारकऱ्यांसह स्थानिकांमध्ये नाराजीचा सूर. लातूर नीट परीक्षा घोटाळा प्रकरणी बीडमधील पालक आणि विद्यार्थी चौकशीच्या फेऱ्यात. 7 विद्यार्थ्यांकडे बिहारची प्रवेशपत्र आढळली. उत्तराखंडमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय अजिंक्यपद पदक कुस्ती स्पर्धेसाठी इंदापूरच्या सौरभ सोनवणेंची निवड. बालेवाडी स्टेडियमवर पार पडलेल्या निवड चाचणीत सौरभ राज्यातून पहिला. अकोल्यातील बाळापूरमध्ये माजी आमदार बळीराम सिरस्करांनी केली पेरणी. शेतकऱ्यांच्या शेतात स्वतः ट्रॅक्टर चालवून पेरणी. पुण्यात बाळासाहेब लबडे लिखित चिंबोरे युद्ध कादंबरीचा प्रकाशन सोहळा. साहित्य अकादमी पुरस्कारात विजेते भारत सासणेंच्या हस्ते कादंबरीचं प्रकाशन. मुंबई, ठाणे, पालघरला आज मुसळधार पावसाचा इशारा. रायगड, पुण्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर मराठवाडा आणि विदर्भात हलक्या पावसाची शक्यता. मुंबईत अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानं मोसमी पाऊस सक्रिय होण्याची शक्यता. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची जोरदार हजेरी, तर आजही जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट. जळगावात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाची हजेरी. रखडलेल्या पेरण्या पूर्ण होऊन शेतीच्या कामांना वेग येणार. नवी मुंबईतील अनेक भागात पावसाची हजेरी. बेलापूरमध्ये दमदार पावसाची हजेरी. सर्वत्र ढगाळ वातावरण. परभणी जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यानं खरीप पिकं धोक्यात. पावसाअभावी पिकं कोमेजण्याच्या शक्यतेमुळे शेतकरी चिंतेत. शहापुरात मुसळधार पावसानं हजेरी लावल्यानं परिसरातील धबधबे प्रवाहित. मुंबईतील पर्यटकांची चोंडे धबधब्यावर गर्दी. भुसावळच्या हतनूर धरणाचे 6 दरवाजे 50 मिलीमीटरनं उघडले. हतनूर धरणात सध्या 51% पाणीसाठा शिल्लक. पुण्यातील ताम्हिणी अभयारण्यात पर्यटकांना 30 सप्टेंबरपर्यंत प्रवेश बंद असणार. पावसाळ्यातील अपघात टाळण्यासाठी वन विभागाचा निर्णय. अकोला शहरात उद्यापासून पुढील 8 दिवस पाणीपुरवठा बंद. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महान धरणात 12% पाणीसाठा. नाशिक शहराच्या 342 कोटींच्या पाणीपुरवठा सुधार योजनेचा प्रस्ताव नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे सादर. अमृत 2 योजनेअंतर्गत प्रस्तावाला शिखर समितीची मान्यता मिळणार. वर्ध्यात जलशक्ती अभियानच्या नोडल अधिकाऱ्यांकडून विकास कामांचा आढावा. सर्व शासकीय इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग अभियान राबवा, अधिकाऱ्यांचं आवाहन. गोंदिया जिल्ह्यात 37,000 शेतकऱ्यांना पीक कर्ज. जिल्हा बँकेची पीक कर्ज वाटपात आघाडी, तर राष्ट्रीयकृत बँकांकडून केवळ 10% कर्जाचं वाटप. राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची घोषणा. आवर्तन पद्धतीनं ऑनलाईन अर्ज मागून योजना राबवण्यात येणार. मुख्यमंत्र्यांची माहिती. राज्याच्या अर्थसंकल्पात एसटीच्या पदरी निराशा. विकास कामं आणि नवीन गाड्या घेण्यासाठी तरतूद नाही. डिझेलवरील VAT करामधून सवलत नाही.
जळगावात भाजपच्या वतीनं लाडू वाटत लाडकी बहीण योजनेचं स्वागत। आमदार सुरेश भोळेंसह महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती। नाशिक ग्रामीण पोलीस दलातील 32 जागांच्या लेखी परीक्षेसाठी 316 आमदारांची निवड झालेल्या उमेदवारांची जुलै महिन्यात लेखी परीक्षा होणार। गोंदिया जिल्हा पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीत 10 दिवसात 3252 उमेदवार पात्र, तर भरती प्रक्रियेला 1459 उमेदवारांची दांडी। आणखी 6 ते 7 दिवस सुरू राहणार मैदानी चाचणी। वाशिम जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्यात अपघात, गुन्ह्यातील वाहने धुळखात पडून पोलीस ठाण्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक ठाणे ते कल्याण आणि सीएसएमटी ते पनवेल ब्लॉक असणार। कोस्टल रोड ते वांद्रे वरळी सीलिंग मार्गिका सुरू होण्यास पावसामुळे विलंब। 10 जुलैचा मुहूर्त हुकणार। सायन रेल्वे स्टेशन बाहेरील ब्रिज आजपासून अवजड वाहनांसाठी बंद। जुना पूल पाडून नव्याने पूल बांधला जाणार। हलक्या वाहनांना वाहतुकीसाठी तात्पुरती परवानगी। पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवीन टर्मिनल खुलं होण्याचा मार्ग मोकळा। गृह मंत्रालयाकडून सीआयएसएफ मनुष्यबळ मंजूर।